रोल महासभा झालेली आहे आणि कुठेतरी माहिती संदर्भात भेटली होतं. काय दिसून येतं आणि काय शहरासाठी नवीन असं मिळणार. बघा, कसं आहे की आपल्या या शहराचा विकास करण्यासाठी MMRDA ची काही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तत्कालीन आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर असतील, युवा आमदार क्षितिज ठाकूर असतील, तत्कालीन आमदार राजेश पाटील असतील, तर यांनी पाठपुरावा केलेला. जसं रेल्वे ओव्हरब्रिज आहेत, रोड ओव्हरब्रिज आहेत, रिंग रोड आहेत आणि ही सगळी कामं करावीत. प्रमुख रस्ते आहेत हायवे पासून शहरात येणारे आणि त्याचा पाठपुरावा करत होते. नायगाव ब्रिज असेल आणि त्याला कुठेतरी आता मूर्त स्वरूप येत चाललेलं आहे आणि त्यांच्या या पाठपुराव्यामुळे महापालिका आल्यानंतर आम्ही देखील पाठपुरावा चालू केला. त्याच्यात काही अडचणी होत्या, त्याच्यात दूर करून शेवटी आज जी कामं होणार आहेत प्रायोरिटीने, समजा विरारचा पूल आहे, सोपाऱ्याचा पूल आहे, पुढचा नायगावच्या जवळचा पूल आहे, तर हे जे काय रेल्वे ओव्हरब्रिज आहेत ज्याच्याकडून शहराला आपल्याला सुस्थितीत यायला जायला चांगला रस्ता निर्माण होतो किंवा हायवे पासून शहरामध्ये येणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे, रिंग रोड झाला पाहिजे, त्या सगळ्या संबंधी आम्ही संपर्कात होतो MMRDA आणि आज त्यांच्या चेअरमन जे आहेत, चेअरमन नाही त्यांचे मुख्याधिकारी जे आहेत, कमिशनर आहेत MMRDA संजय मुखर्जी साहेब, तर त्यांच्याकडे बैठक झाली. त्याच्यामध्ये डिस्कशन संपूर्ण झालं, काय काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कुठे गाडी अडकलेली आहे, काय अडचणी आहे आणि आमच्या लक्षात आलं का ह्याबाबत राज्य सरकारशी देखील बोलायला पाहिजे. त्यामुळे लोकनेते हितेंद्र ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केली. आम्ही तिकडून मंत्रालयात गेलो, आम्ही त्यांची देखील भेट केली. त्याने देखील MMRDA कमिशनर साहेबांशी फोनवरनं डिस्कशन केलं. काही त्रुटी असतील काय असतील त्याबद्दल त्यांनी सूचना केल्या आणि लवकरात लवकर यासाठी आम्ही कार्यरत होणार आहोत. त्यासाठी आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींनी, नगरसेवकांनी, सगळ्यांनी आम्हाला तिकडे सहकार्य केलं, उपस्थित राहिले. त्यामुळे निश्चित आपल्या या शहराचा विकास होण्यासाठी MMRDA ची जेवढी मदत घेता येईल तेवढी घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कितनी करोड़ की परियोजना बोलेगोरा टीम 20,000च्या वरती, 20,000 करोडच्या वरती या योजना वेगवेगळ्या आहेत. त्या एकदाच होणार नाही, टप्प्याटप्प्याने होतील. वेगवेगळे विषय आहेत. प्रायोरिटीने जे जे पहिले घ्यायचे आहेत, जे गरजेचे आहेत ते पहिला घेतले जातील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.